नमस्कार मित्रांनो, भक्तीचे अजोड समर्पण आणि प्रभू श्रीरामांचे प्रेम. हनुमान जयंतीच्या मंगल पर्वावर प्रभू श्रीराम आणि त्यांचे परमभक्त हनुमान यांच्या अतूट नात्याची साक्ष देणारी एक अतिशय सुंदर आणि भावूक कथा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा झाल्यानंतर एकदा माता सीता आपल्या कपाळावर लाल सिंदूर लावत होत्या. हे पाहून बालस्वभावी आणि जिज्ञासू हनुमान तिथे आले आणि त्यांनी विचारले, माते, तुम्ही आपल्या कपाळावर हा लाल पदार्थ का लावत आहात? याचे महत्त्व काय? माता सीता प्रेमाने हसल्या आणि म्हणाल्या, हे हनुमाना, हा सिंदूर आहे. प्रभू श्रीरामांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी मी हा कपाळावर लावते. यामुळे प्रभू माझ्यावर सदैव प्रसन्न राहतात. हनुमानाने हे ऐकले आणि त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला. त्यांनी विचार केला की जर माता सीता थोडासा सिंदूर लावून प्रभूंचे आयुष्य वाढवू शकतात आणि त्यांना प्रसन्न करू शकतात, तर मी माझ्या संपूर्ण अंगाला सिंदूर लावला तर माझे प्रभू किती सुखी आणि दीर्घायुषी होतील. दुसऱ्या क्षणी हनुमानाने आपले संपूर्ण शरीर शेंद्रामध्ये माखून घेतले. डोक्यापासून पायापर्यंत ते पूर्णपणे लाल झाले आणि तसेच ते राज्यसभेत पोहोचले. त्यांना अशा अवतारात पाहून सर्व दरबारी हसू लागले, पण प्रभू श्रीराम मात्र गहिवरले. श्रीरामांनी विचारले, हे हनुमाना, हे काय रूप धारण केले आहेस तू? तेव्हा हनुमान अत्यंत साधेपणाने म्हणाले, प्रभू, माता सीता केवळ कपाळावर सिंदूर लावतात. मी तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या दीर्घायुष्यासाठी माझ्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावला आहे, जेणेकरून तुम्ही सदैव अमर आणि आनंदी राहाल. हनुमानांची ही निस्वार्थ भक्ती आणि भोळेपण पाहून श्रीरामांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी हनुमानाला घट्ट मिठी मारली आणि आशीर्वाद दिला की आजपासून जो कोणी तुला सिंदूर अर्पण करेल त्याच्या सर्व जीवनातील अडचणी दूर होतील आणि त्याला माझी कृपा प्राप्त होईल. ही कथा आपल्याला शिकवते की देवाला मिळवण्यासाठी मोठे कर्मकांड करण्याची गरज नसते. केवळ निस्वार्थ भक्ती आणि शुद्ध भाव असला तरी ईश्वर प्रसन्न होतो. हनुमान हे केवळ सेवक नव्हते, तर ते प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक होते. श्रीराम जय राम, जय जय राम, जय बजरंग बली की जय. धन्यवाद.